महाराष्ट्रात पृथ्वी मिसाईल. आपल्यासोबत अभय देशपांडे आहेत. अभय देशपांडे, मराठ्यांना आरक्षण किंवा 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, निर्णय शिफारसी नेमकं काय आहे आणि याचा मतदानावर काय परिणाम होईल? कारण याच्याकरता बजेटरी प्रोव्हिजन नाही आहे असा थेट आरोप आता विरोधी पक्षनेते एकनाथरावांनी केलेला आहे. आता निवडणुका जवळ आल्या की सगळीच सरकार अतिशय गतिमान होतात, कार्यक्षम होतात. त्याचंच हे एक उदाहरण आहे. अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. परंतु या सगळ्या निर्णयांच्याकडे जर आपण नजर टाकली, त्यातले काही निर्णय महत्त्वाचे आहेत, जसं की औषधं देण्याचा, मोफत औषधं देण्याचा. परंतु तो निर्णय सुद्धा की आपण जी राजीव गांधी योजना सुरू केली, आरोग्य योजना, त्याचाच एक पार्ट आहे तो. दुसरं, झोपडपट्ट्यांच्या बाबतीत म्हणाल तर हा निर्णय अजून मला वाटतं की झालेला नाही आहे. म्हणूनच सरकारने काल त्याची घोषणा केलेली नाही. आपण 95 सालचं जे एक 95 पर्यंतच्या झोपड्यांना परवानगी दिली, त्यांना संरक्षण दिलं. ही मुदत वाढवण्याचा प्रश्न ज्यावेळेस आला त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं की दौलतनगरचं प्रकरण. आणि तिथे आपण सरकारने ॲफिडेव्हिट दिलंय की आम्ही आता यापुढे मुदतवाढ देणार नाही. त्याच्यामुळे आता मुदतवाढ द्यायची असेल तर आपल्याला न्यायालयात जाऊन फ्रेश ॲफिडेव्हिट फाईल करावी लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय निर्णय करता येणार नाही असा सल्ला कायदेतज्ञांनी दिलेला आहे. मग आता या परिस्थितीमध्ये ऑर्डिनन्स काढायचा का बिल आणायचं आणि हा निर्णय असाच अर्धवट सोडून द्यायचा, याच्याबद्दल सरकारमध्ये मतभेद आहेत. त्याच्यामुळे तो लगेच अंमलात येईल अशी परिस्थिती नाही. दुसरं मला तुम्हाला सांगायचं म्हणजे मराठा आरक्षणाचा निर्णय अजून झालेला नाही आहे. काल ज्या झाल्या त्या शिफारसी होत्या, त्या राणे समितीने दिलेल्या शिफारसी होत्या. याचं निर्णयात रूपांतर करण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर हा निर्णय न्यायालयामध्ये टिकावा वाटत असेल तर त्याच्यासाठी सर्वेक्षणापासून सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. त्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर बापट समितीचा अहवाल यापूर्वी आलेला आहे. नाही, तो असं त्याचा निर्णय म्हणजे असं एक सूचना केलेली आहे समितीने की बापट समितीचा अहवाल फेटाळून हा नवीन अहवाल स्वीकारावा, असं त्यात म्हणजे ती अडचण नाहीये. परंतु न्यायालयात निर्णय टिकण्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु सरकारचं खरं तर म्हणजे परवा अंतरिम बजेट मांडलं त्यांनी, वोट ऑन अकाउंट, त्यात आता आचारसंहिता लागू नाहीये, काही नाहीये, त्यांना घोषणा करायला काही कुठलीही आडकाठी नव्हती. परंतु त्या दिवशी त्यांनी केलं नाही आणि मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी एका पाठोपाठ घोषणा केल्या. म्हणजे जवळपास दुसरं बजेटच मांडलं. म्हणजे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाही याच्यातला संघर्षाचा पदार आहे की काय, त्याविषयी मी बोलणार आहे. पण मी जातो एकनाथरावांकडे. एकनाथराव, झोपडपट्ट्या संरक्षित करण्याच्या निर्णयाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? आपण याला सपोर्ट करता, आपण याला विरोध करता? कारण सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचं दौलतनगर प्रकरणात ॲफिडेव्हिट आहे अशी माहिती आपल्याला अभय देशपांडे यांनी दिलेली आहे. तर मराठा आरक्षणाबद्दलच्या शिफारशीच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? या संदर्भामध्ये झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भाविषयी अभयजींनी सांगितलं तो बरोबर आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट सरकार बदलत नाही तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. एक, जरी ह्यांनी घोषणा केली 2000 पर्यंत आम्ही रेग्युलाइज करू, तरी मागे जसा प्रकार घडला होता, माननीय प्रतिभा राव त्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी 2000 पर्यंत जाहीरनाम्यात घातलं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं नंतर निवडून आल्यानंतर की नाही, ती आमची प्रिंटिंग मिस्टेक होती. त्यामुळे आता या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा विषय जो तुम्ही सांगितला या संदर्भामध्ये आपला मराठा आरक्षण काय, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक मराठा आरक्षणाच्या संदर्भात या राज्यामध्ये अलहिदा 52% आरक्षण दिलेलं आहे. अनेक घटनेमध्ये 50%च्या वर देऊ नये असं तरतूद असताना आपापा 52 दिलं. अनेक राज्यांनी त्याच्या वरही दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी जो निर्णय घेतलेला, शिफारशी केलेल्या आहे, त्यामध्ये जवळपास 20% मराठा आरक्षणासाठी ठेवावं आणि त्याला राजकीय आरक्षण नसावं आणि त्यामधून बाकीच्या अन्य आरक्षणाची तरतूद असावी अशा काही शिफारशी आहे. आता ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदेशीर त्रुटी पूर्ण केल्याशिवाय हे न्यायालयामध्ये टिकणार नाही. किंबहुना आज तरी अशी स्थिती आहे की राणे समितीच्या अहवालानुसार निर्णय जर आजच्याच घेतला तर तो जवळपास 99 काय 100% हा न्यायालयामध्ये टिकणार नाही. त्यामुळे घटनेच्या चौकटीत बसवायला काही कालावधी लागेल. तो बसतो की नाही बसतो हे तपासावं लागेल. नंतर ही घोषणा फसवीस ठरणार आहे. सरकार ज्या घोषणा करताय ते निवडणुका पाहून करत आहे. आणि मग मगाशी मी सांगितलं या संदर्भामध्ये की आता जीवनदायी योजना जे वडेट्टीवार म्हणाले आम्ही केली, ती त्यांनी केली नाही, ती मी केलेली योजना आहे. मी अर्थमंत्री होतो त्या कालखंडामध्ये. केल्या कुणी ह्याचा विषय नाही आहे. परंतु त्या संदर्भामध्ये काहीतरी आर्थिक तरतूद असल्या तर त्याला वजन प्राप्त होतं. पैसाच नाही, तरतुदेच नाही, घोषणा करायला काही पैसे लागत नाही.
त्यामुळे आता ह्यांनी घोषणा केली होती मागच्या वेळेस 12-12-12ला लोडशेडिंग मुक्त करू. लोडशेडिंग मुक्त झालं नाही. ते निवडणूक होत्या, जिल्हा परिषद वगैरे घोषणा केली, ते काही निवडणुकीत त्यांना फायदा झाला असेल, पण लाभ झाला आपलं लोडशेडिंग मुक्त झालं नाही. अशा अनेक यांनी घोषणा केल्या. 2004ला शून्य किमतीचे बिलं शेतकऱ्यांना दिले आणि म्हणे वीज मोफत देतोय आता आम्ही. निवडणूक संपली आणि बिलं लावायला सुरुवात केली. म्हणजे या लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं आहे. यांनी कितीही घोषणा केल्या तरी जोपर्यंत प्रत्यक्ष ते मतदार जेवण घरून पोटभर जेवत नाही तोपर्यंत त्यांचा विश्वास आता बसणार नाही. लबाड आहेत. निवडणुका समोर ठेवून यांनी केलेल्या घोषणा आहे. यांना 15 वर्ष कुणी अडवलं होतं, 5 वर्ष तर नक्कीच कुणी अडवलं होतं. आनंद वाटला असता. चांगल्या घोषणा आहेत, स्वागतच आहे. यांना एक नक्की माहिती आहे की कितीही घोषणा केल्या तरी याची अंमलबजावणी यांना करायचीच नाही, कारण यांच्याकडे पैसाच नाही आहे. कुठून आणणार पैसा आहे? इकडून एकतर दान करायचं, आम्ही दान धर्म करतो आहोत, आणि दुसऱ्याच्या खिशातले उसनवारीने पैसे घ्यायचे, कर्ज या डोक्यावर वाढवायचं, आणि इकडे सवलतींचे खैरात करायची, राज्याला आणखी खड्ड्यामध्ये करायचं. पैसा जर आहे तुमच्याकडे तर 1600 कोटी रुपये इतर मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती आणि प्रतिपूर्ती 3 वर्षापासून का दिली नाही? प्रशासनातल्या 50% जागा 7 ते 8 वर्षापासून का रिक्त आहेत? समाज कल्याण विभागात किंवा संपूर्ण प्लॅनला यावर्षी 20% बजेटला कट का लावावा लागला? प्लॅनला पैसे आहेत ना तुमच्याकडे, मग का करतायत तुम्ही? आणि म्हणून आता विश्वास बसण्यासारखी स्थिती नाही आहे. आर्थिक स्थिती राज्याची अत्यंत डबघाई झालेली आहे. या घोषणांची अंमलबजावणी होणार नाही. आणखी काही घोषणा करतील निवडणुकीपर्यंत, परंतु त्या घोषणांना अंमलबजावणी करताना एक आणखी अशी घोषणा करण्यात आली. आता बजेट झालं तर एकनाथराव, एक आणखी अशी घोषणा करण्यात आली, ती म्हणजे पहिल्या मेट्रो येण्या अगोदरच दुसऱ्या मेट्रोचं भूमिपूजन, आणि दुसऱ्या मेट्रोचं भूमिपूजन होऊन त्याच्यावर काही काम व्हायच्या आधीच तिसऱ्या मेट्रोची घोषणा. या सगळ्यावर मी प्रश्न विचारणार आहे दीपक भातुसे यांना, आणि त्याच्यावर विजय वडेट्टीवार यांचा उत्तर आपण घेऊया. गेल्या 2 महिन्यात सादर झालेल्या जवळपास 100हून अधिक निर्णयांची, त्याच्यामध्ये मराठा आरक्षण आहे, प्रवासा संदर्भात मेट्रोचा मुद्दा आज मांडलेला आहे. मला हाच प्रश्न दीपक भातुसे यांना विचारायचा आहे. दीपक भातुसे, पहिली मेट्रो येण्या अगोदरच दुसऱ्या मेट्रोचं भूमिपूजन झालं, दुसऱ्या मेट्रोच्या भूमिपूजनानंतर काहीही हालचाल न होता आज तिसऱ्या मेट्रोची घोषणा. लोकांना स्वप्नात ठेवायचं हे कुठल्याही सरकारचं काम असतं. आपण बघितलं तर प्रत्येक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी किंवा त्या प्रकल्पाची पूर्तता कधीच वेळेत होत नाही. महाराष्ट्रात तर शोधूनही उदाहरण सापडणार नाही की सरकारने प्रकल्पाची घोषणा केली, त्याचं काम वेळेत सुरू केलं आणि ते वेळेत पूर्ण केलं, किंवा वेळेत एकही काम पूर्ण होत नाही, ते वेळेपेक्षा डबल टिबल त्याच्यासाठी कालावधी जातो आणि कामं होत नाहीत. लोकांना स्वप्नात ठेवायचं. आताचं जे सरकारचं सुरू आहे ते सुद्धा आपण बघितलं. मराठा आरक्षण असो, झोपड्यांना संरक्षण देणं असो, लोकांना मतांसाठी स्वप्नात ठेवायचं. निवडणुका तोंडावर येतात, निवडणुका संपल्या, लोकांची मतं मिळवायची निवडणुकीपूर्वी अशा घोषणा करून, आणि नंतर विषय विसरायचा. कदाचित मराठा आरक्षणाचं किंवा झोपड्यांचं जसं अभयजींनी मगाशी सांगितलं तसंच होण्याची शक्यता आहे. कोर्टात दोन्ही निर्णय टिकणार नाहीत. परंतु सरकारने घोषणा केली, झोपडपट्टी काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. आपने दिल्लीत झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याची घोषणा करून मतं मिळवली. मुंबईत काँग्रेसला भीती वाटते, जर झोपड्यांना संरक्षण दिलं नाही तर झोपडपट्टी वासियांची मतं मिळणार नाहीत. त्याच्यामुळे घाईघाईत घोषणा करा, किमान आता आचारसंहितेच्या पूर्वी. पुढे अंमलबजावणीच्या नंतर बघू लोकसभेत मतं मिळतील. मला विजय वडेट्टीवार यांच्याकडे, विजय वडेट्टीवार, मला तुम्ही सांगा की अर्थसंकल्पाच्या वेळी या सगळ्या घोषणा करता नसत्या का आल्या? जर त्या तशा केल्या असत्या तर तुम्हाला तरतूद दाखवावी लागली असती, आणि ती दाखवायला आपल्याकडे पैसे नव्हते, म्हणूनच कदाचित हे असं नंतर जाहीर केलं गेलं. याच्यात कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांमधली दुफळी सुद्धा समोर येते आहे. काय सांगाल? नाही, दुफळी वगैरे नाही. आणि खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलीही दुफळी नाही. मतभेद असू शकतात, 2 पक्ष असतात वेगवेगळे विचारात, आणि एकत्र येऊन काम करणं 15 वर्ष सलग आपण या राज्यामध्ये काँग्रेसला लोकांनी निवडून दिलेलं आहे. मुळात प्रश्न भातुशीजी आता म्हणाले की पहिल्या मेट्रोचं काम आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे, हे आपल्याला सगळ्याला माहित आहे. किती वर्ष आणि त्यामध्ये थोडासा काय प्रॉब्लेम नाही, उशीर झाला, कारण मुंबई सारख्या शहरामध्ये एखादी योजना आणायची त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. पण खरं म्हणजे आज ते काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे. आणि राहिला आता दुसरा मेट्रोचं भूमिपूजन झालं, तिसरं तुम्ही पाहिलात मोनोरेल सुरू झाली, मोनोरेलचा एक पार्ट सुरू झाला. विकासाला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गती मिळते आहे, ठीक आहे. काही प्रोजेक्टमध्ये आम्ही मान्य करू, तुम्ही म्हणताय तेव्हा मान्य करू आम्ही की काही प्रोजेक्टला मात्र डिले झाले, वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामध्ये तांत्रिक अडचणी फार मोठ्या निर्माण झाल्यात. याबद्दल खडसे साहेब या राज्यात ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांनी या राज्यातला अर्थमंत्री म्हणून काम केलं. त्यांनाही माहित आहे की युतीच्या काळामध्ये मी पण
शिवसेना भाजपमध्ये होतो, कोणते प्रकल्प त्या कालावधीमध्ये पूर्ण झाले त्याचं उत्तरही तुमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, आपल्याकडे आहे. विजय वरट्टीवार, मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीला सगळेजण ओम नमः शिवाय असं म्हणतात. आज निवडणुकीच्या तोंडावर महाशिवरात्रीला ओम नमो शिवाय असं म्हणायची वेळ आल्यामुळेच की काय हा घोषणांचा पाऊस आपण पाडताय का? बघा, महाराष्ट्र हा देशामधल्यापेक्षा हा वेगळा राज्य आहे, वेगळा, महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे, हा पुरोगामी विचार या ठिकाणी या राज्याची उभारणी जी झाली आहे ते एक वेगळ्या विचारसरणीने उभा झालेला राज्य आहे. आणि आम्हाला ओम नमः शिवाय वगैरे राज्यामध्ये काही पाहिजे नाही. कोण स्वप्न बघायचे ते स्वप्न बघू द्या. स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत हे सगळं सातत्यानं पाहिलंय. जे आता खासदार परवा शिवसेनेचे खासदार काँग्रेसमध्ये आले म्हणजे दिशा कोणत्या दिशेनं वारे सुरू आहेत हे आपल्याला सगळ्याला दिसते आहे. आणि खरं म्हणजे किती मतभेद असावेत यांचे आता मला माहित आहे की विरोधी पक्षनेत्यामध्ये किती खडसे साहेब सांगू शकतील. आज एक मोठी बातमी देशोन्नतीमध्ये आहे, एका वृत्तपत्रामध्ये आहे की म्हणजे अंजली दमानियाला रसद कोण पुरवत आहे हे अशा प्रकारची बातमी मुंडे साहेबांचं नाव घेतलेलं आहे. एकामेकाच्या बरोबर प्रचंड यांच्या म्हणजे लाथाड्या सुरू आहेत. आता त्यामध्ये आमचं काय ओम नमः शिवाय वगैरे हे नाही, यांचं जे आहे ते कायमचं. काल परवा भाषण काल खडसे साहेबांनी खूप सुंदर भाषण केलं आणि सगळ्यांनी त्यांच्या भाषणाला दाद दिली. म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून खडसे साहेबांचं भाषण खूपच उत्तम झालं असं सगळेजण म्हणायला लागले. म्हणजे याचाच अर्थ खडसे साहेबांनी सातत्यानं विरोधी पक्षातून उत्तम भाषण करावं आणि सत्ता मात्र काँग्रेसच्या हातून जाऊ शकत नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातातच सत्ता राहील. ओम नमः शिवाय म्हणायची पाळी अजिबात येणार नाही. राहिला विषय विकासासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या योजना सुरू झाल्या त्या निश्चितपणे पूर्ण 95 पर्यंतच्या झोपड्यांना पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं, त्या पूर्ण केल्या. त्याला संरक्षण दिलं. 2000च्या झोपड्यांना आम्ही संरक्षण देऊ. मराठा आरक्षणाचा विषय होता. मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही विरोध केला होता. त्यावेळेस आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही बाधा न पोहोचवता मराठ्याला काय द्यायचं तुम्ही द्या, आम्ही त्याला आमचं काही म्हणणं नाही. आणि त्या संदर्भात आमचा तीव्र असा विरोध आम्ही त्या ठिकाणी दर्शवला होता. आणि त्यानंतर राणे कमिटीच्या जे काही शिफारशी आल्या त्याच्यावरही अंमलबजावणी भविष्यात होईल. शेवट काय अनेकांना फ्रीडम आहे की या देशामध्ये बरोबर आहे. वरट्टीवार, एका ब्रेकची वेळ झाली आहे. या पृथ्वी मिसाईलचा मतांवर काय परिणाम होईल हा प्रश्न घेऊन मी जाणार आहे एकनाथ खडसे यांच्याकडे. मी पहिल्यांदा जातो एकनाथ खडसे यांच्याकडे. एकनाथ खडसे, अशीच परिस्थिती 2004 साली होती, 2009 साली होती. त्याही वेळा आश्वासनांची खैरात होती, त्याही वेळा पूर्तता झाली नव्हते, तरी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच पुन्हा पुन्हा लोकांनी निवडून दिलं. यावेळी सुद्धा तेच होतंय. फक्त निवडणुकांचे निकाल वेगळे लागतील असं आपल्याला का वाटतंय? निवडणूक जाहीर व्हायला आता फक्त काही तास शिल्लक आहेत. आतापर्यंत जेवढे काही 7-8 प्रमुख सर्वे आले आहेत या सर्वेमध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एक 14-15 सुद्धा जागा मिळणार नाही आणि त्यामुळे हे अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी हे स्वप्न सगळे विकायला काढले. आता विकण्यासारखं काही नाही, राज्यात गहाण ठेवलेलं आहे. त्यामुळे हे स्वप्न विकायचे. पृथ्वीराज बाबा आता स्वप्न विकत असताना ते जुन्या सिनेमातलं एक गाणं म्हणतात की सपनों का सौदागर आया, ले लो मैं सपने लाया, ले लो ये सपने ले लो, अब तुम किस्मत से खेलो. माझ्याजवळ पैसेच नाहीये, मी तुम्हाला स्वप्न विकून टाकले, आता तुम्हाला खेळायचं तर खेळा. आता हे निवडणुकीनंतर समजेल की यांचे स्वप्न किती खरी पडतात आणि किती प्रभावशाली होतात. या राज्यामधली स्थिती दिवसेंदिवस जी बिघडत चालली आहे 15 वर्षामध्ये बिघडली. एवढा भ्रष्टाचार कधी नव्हता, एवढा उन्मत्तपणा नव्हता, इतकी माजोरी नव्हती आणि इतका कायदा सुव्यवस्था कधी बिघडलेलं नव्हतं. आत्ताची स्थिती जी आहे ती हाताबाहेर गेलेली स्थिती आहे. मतदार राजा शहाणा आहे, त्यामुळे उचित निर्णय तो घेणार आहे. आता याचपर्यंत पूर्वी तिजोरीत पैसा होता, त्यांच्यावर विश्वास तरी ठेवायचे. आता तिजोरीत खळखळाट आहे, याच्यावर विश्वास कोण ठेवेलो? तिजोरीत खळखळाट आहे, त्यामुळे यावेळी मतदार भुलणार नाही, त्यांची दिशाभूल होणार नाही असं एकनाथराव म्हणतायत. मी जातोय दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक भातुसे, मतांवर काय परिणाम होईल? मतांसंदर्भात आता सांगू शकत नाही, परंतु मतांची बेगमी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केली असं म्हणावं लागेल. झोपडपट्टीवासियांची मतं असो की मराठ्यांची मतं असो, ही मतं निवडणुकीत दूर जाऊ नयेत, ती आपल्या बरोबरच राहावीत याच्यासाठी गाजर दाखवलेलं बेगमी करतायत. अभय देशपांडे,
यातले काही निर्णय महत्त्वाचे आहेत. विशेषतः 95 पर्यंतच्या ज्या स्ट्रक्चर्सला मान्यता द्यायचा होती किंवा त्यांच्या हस्तांतरणाला मान्यता द्यायची होती, हा फार मोठा निर्णय आहे आणि त्या निर्णयाचे परिणाम मुंबईमध्ये दिसतील. दुसरं, बाकीच्या घोषणांबद्दल म्हणाल तर सरकारने एक दाखवून द्यायचा प्रयत्न केला की आम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय, आम्ही पुढे जातोय, याच्या बाबतीत पुढे पाऊल टाकतोय, त्याचेही थोडेफार परिणाम दिसतील. आता राजकारण म्हणल्यानंतर थोडेफार जगलरी होतेच. मला वाटतं बाळासाहेब भारतेंचं फार सुंदर वाक्य आहे याच्याबद्दल. ते म्हणाले की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष हे करणार आणि या निर्णयांमध्ये तथ्य असेल तर त्याचा फायदा होईल, तर काहीच तथ्य नसेल तर इंडिया शायनिंगचं जे झालं तेच यांचं पण होईल. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. तर ही दिशाभूल जी केली जाते ती उघड करण्यासाठी भारतीय जनता पक्ष निश्चितच या पृथ्वी मिसाईलला नेमक्या कोणत्या मिसाईलनी उत्तर देतो हे आपल्याला पाहावं लागेल. पण तुर्तास तरी काम न करणारे, हात थरथरणारे असे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं वर्णन इतक्या वेळ त्यांचे सहयोगी पक्षच करत होते, त्या पृथ्वीराज बाबांनी मात्र शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉलवर जणू काही षटकार मारत आज घोषणांची बरसात केली. ही मिसाईल भारतीय जनता पक्षाला कितपत पेलवणार आहे का त्यांच्या भात्यातही आणखीन दुसरं कुठलं अस्त्र आहे? या महाशिवरात्रीच्या निमित्तानं ओम नमः शिवाय म्हणतात तर भारतीय जनता पक्षवाले ओम नमो शिवाय असं म्हणतात की काय? अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.